घ्या घ्या जरूर घ्या. इकडे पण मारा. काढा काढा. अरे असं गप्प गंभीर बसून येस. आता मी निघतो. आजच्या या पदाधिकारी बैठक याला उपस्थित तर फोटो वगैरे पाडण्याचा प्रयत्न करते भाजप. तुम्हाला काय वाटतं भाजपाचा पूर्व इतिहास काय आहे? भाजपाचा पूर्व इतिहास हा कूटनीती, कपटनीती, दुष्टबुद्धी आणि भेदाभेद, फोडाफोडी आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वादावादी लावणं हेच तर त्यांचं कायमचं काम आहे. आणि म्हणून जर राज ठाकरे आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर त्यांना माहीत आहे की 3 गुजराती नेत्यांना सध्या जी मुंबई महानगरपालिका पाहिजे ती मुंबई महानगरपालिका कदापि मिळणार नाही. तर मुंबईमध्ये अनेक ताजे सर्वे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब जर एकत्र आले तर 2 भावांच्या युतीला 54% मतं मिळतील अशी चांगले जाणकार सांगतायत. आणि हा परिणाम केवळ मुंबई महानगरपालिकेकरता होणार नाही तर जवळजवळ राज्यातल्या मोठ्याच महानगरपालिकांमध्ये, सगळ्याच महानगरपालिकांमध्ये हा परिणाम होईल. त्यामुळं भाजप हादरलेली आहे आणि म्हणून त्यांच्या कूटनीतीप्रमाणे, कपटनीतीप्रमाणे हे 2 भाऊ एकत्र येऊ नयेत याकरता त्यांचे डावपेच सुरू झालेले आहेत. ओके. असं आहे की आपल्या महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, सुसंस्कारित आहे. शेवटी प्रत्येकाला शुभेच्छा देणं, त्याचं दीर्घायुष्य चिंतणं ही तर आपली प्रथा आहे. आणि म्हणून आज राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी माझ्या वैयक्तिक, माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे देखील मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य चिंतितो. आणि तुम्ही जे काही सांगितलेलं आहे की आमची वैयक्तिक भांडणापेक्षा महाराष्ट्राचं हित मोठं आणि ते महाराष्ट्राचं हित मोठं म्हणून तुम्ही 2 भावांनी एकत्र यावं याकरता राजसाहेबांनी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा देखील करतो. त्याचबरोबर माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा देखील काल वाढदिवस होता. काल परवांच्या दिवशी जे अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्याबद्दल आपण सर्वांनी दुःख व्यक्त केलेलंच आहे, शोक व्यक्त केलेलाच आहे. त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. पण त्यानिमित्तानं माझे नेते आदित्यजी ठाकरे यांनासुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि महाराष्ट्र तुमच्या नेतृत्वाची भविष्यामध्ये वाट बघतोय अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतो. वेळेला मी नेता म्हणून इथं होतो. या पूर्व विदर्भामध्ये ज्या 28 जागा आहेत ते 28च्या 28 जागांवर आपण उमेदवार तयार केले होते. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला एकही उमेदवार मिळणार नाही अशा वल्गना करणाऱ्या लोकांना आपण 28च्या 28 जागा, आणि मला वाटतं तुम्ही साक्षीदार असाल, ज्या वेळेला मी इथं बैठका लावल्या त्या वेळेला इथं हजारो लोक जमलेले असायचे, हजारो लोक. आणि म्हणून संधी मिळाली तर कार्यकर्ते लढतील, उभे राहतील. त्यामुळं तयारी तर करावीच लागेल. काँग्रेस स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करते आहे. अशा यावाल्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय होणार? शिवसेना हे एक शिस्तीनं चालणारा आणि आदेशानं चालणारा पक्ष आहे. त्यामुळं आम्ही आमचा आढावा घेणार आहोत आणि आपली माहिती पक्षप्रमुखांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत. पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे. पण मला जर विचाराल, मला व्यक्तिगत शिवसेनेचा नेता म्हणून मी काही सांगत नाही. मी नेहमीच ज्या भागामध्ये मी कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तिथं मी साधारणपणे
एकट्याच्या बळावर लढण्याचंच माझी नेहमी तयारी असते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातूनच पक्ष उभा राहतो, त्यातूनच आपले सहकारी त्यांना लढण्याची हिंमत मिळते, त्यांचं स्वतःचं आत्मबळ त्यांना कळतं आणि एक आत्मविश्वास ज्या वेळेला सहकाऱ्यांच्या मनामध्ये वाढतो त्यावेळेला पक्ष वाढतो असं माझं मत आहे. पण काँग्रेस जरी बोलली असली स्वबळावर आम्ही लढू, तरी मी अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाही. ज्याचं साहेब बच्चू कडू तुमची जुने सहकारी आहे, हो, त्यांच्या आंदोलन त्यांनी स्थगित केलं आहे, 2 तारखेला त्यांना बोलवलेलं आहे. त्यांना एक लेखी पत्र त्यांनी मागितलं होतं की मला लेखी आश्वासन, ते पत्र दिलं आणि त्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं. तुम्हाला वाटतं हे सरकार त्यांच्या लेखी आश्वासनानुसार मागण्या पूर्ण करते? काय झालं मनोज जरांगे पाटलांचं? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता मला तुम्ही आज बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं याची मला पूर्ण कल्पना नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून मी मान्य करतो. परंतु मनोज जरांगे पाटलांचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ज्या नेत्यांनी शपथा घेतल्या, ज्या सरकारने शपथा घेतल्या, तेच सरकार आज सत्तेवर आहे. आणि म्हणून बच्चू कडूंचं आंदोलन ठीक आहे, माझा त्यांना पाठिंबा आहे, माझ्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. परंतु बच्चू कडूंना मनोज जरांगे पाटील त्यांचा करू नये एवढंच मी सांगतो. भाई एकत्र येण्याची शक्यता दर्शवली चालली आहे सूत्रांच्या सांगण्यानुसार, काय सांगणार? 2 भाई एकत्र यावे अशा प्रकारची की भावना तुमच्याही चेहऱ्यावर दिसती आहे. त्या प्रश्न विचारण्यातून तुमचा आनंद दिसतोय. ते आले तर संपूर्ण 2 भाऊ एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल एवढं नक्की. एक की विरोधी पक्षनेता म्हणून तुमचे पत्र गेलं होतं, नंतर अजून संभाच्या आतमध्ये पुन्हा त्यावर चर्चा झाली, पण पुढं काही झालं नाही. ते सरकार त्याला मागं पुढं का पाहत आहे की त्यांना द्यायचं नाही, की भास्करराव जाधव आक्रमक नेते म्हणून त्यांना द्यायचं नाही, असं काही आहे? असं आहे की आपल्याकडे एक चुकीचा पायंडा, चुकीची पद्धत, चुकीचा प्रघात आणि एक चुकीचं त्या ठिकाणी मांडणी ही मांडली जात होती. काय मांडणी मांडली जात होती की विरोधी पक्षनेतेपद देण्याकरता एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य ज्या पक्षाचे आले असतील त्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं, अशा पद्धतीचं एक जुना पायंडा पडलेला आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आणि वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात. परंतु ज्या वेळेला मी पत्र दिलं त्याच वेळेला मी 3 ओळींचंच पत्र दिलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायद्यामध्ये तरतूद काय आहे हे मला लिखित स्वरूपामध्ये मिळावं. शेवटी त्यांनी नाना तऱ्हेचे प्रयत्न करून त्यांना ते उत्तर देता नाही आलं. शेवटी त्यांनी उत्तर दिलं की विरोधी पक्षनेता निवडीकरता म्हणून कुठेही कायद्यामध्ये नियमामध्ये कोणत्याही प्रकारची अट किंवा अडचण नाही, तर ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त सदस्य निवडून आलेले आहेत त्या पक्षाच्या सदस्याला किंवा त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यावं हे त्यांनी मला लेखी पत्र दिलं. पण ते लेखी पत्र देण्यापूर्वी जे पहिले लोकसभेचे अध्यक्ष ज्यांना सभापती म्हणायचे तेव्हा दादासाहेब मावळणकर, त्यांनी दिलेल्या निर्णयाचा एक उल्लेख केला जात होता. तो निर्णय काय होता त्याचाही मी अभ्यास केला. 1995-55चा त्या ठिकाणी झालेली चर्चा आणि नियम काय होता तो मी अभ्यास केला. 1977चा अभ्यास केला, 2005चा अभ्यास केला आणि कायद्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद देण्याकरता म्हणून कुठेही सांगितलेली जी अट होती ती नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या सगळं जर वरती काय असेल तर राज्यघटना, राज्यघटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता हा निवडावाच लागतो हे घटनेमध्ये आहेत. आणि म्हणून सगळ्या कायदेशीर बाबी ह्या मी ते सांगत होते त्या खऱ्या नाहीत, तर आपण सांगतो ते खरं आहे हे सिद्ध करून दाखवलं. पण तरी देखील ते माझ्या नावाची घोषणा करत नाहीत. याचा अर्थ ते मला घाबरतात. हे उभ्या आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे. मला ते घाबरतात. माझ्या आक्रमकतेला, माझ्या अभ्यासाला, माझ्या नियमामध्ये कायदेशीर सडेतोड विचारणाऱ्या प्रश्नांना ते घाबरत आहेत. पण एवढं पार्श्वभूमत असताना त्यांनी घाबरावं का? आणि म्हणून मी त्यांना आव्हान केलं की लोकशाहीची शान म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून तुम्ही माझ्या नावाची घोषणा करावी आणि सभ्यता लोकशाहीतली दाखवावी असं त्यांना मी म्हटलं आहे.
बघूया उद्याच्या अधिवेशनमध्ये काय होतं ते. पुढचं 20 तारखेपासून अधिवेशन पावसाळी सुरू होत आहे, तर जी खुर्ची विरोधकांची खाली आहे त्या खुर्चीवरती आपण दिसणार काय, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि दुसरा असं की आपण लवकर त्या खुर्चीवरच विराजमान व्हावं असे आम्हाला वाटतं, काय सांगणार? हे तुम्ही जसं मॅडम मत व्यक्त केलं तसं अनेकांनी सांगितलं आहे. आणि मी सांगितलं ना की घटना आपण जी स्वीकारली त्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं सभागृहामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये पण मी त्यांना हेच सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये स्पष्टपणे विरोधी पक्ष नेत्याचा काय गरज आहे, तर सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यात डोळा घालून बोलणारा, सत्ताधारी पक्ष हा जर पाशवी बहुमतामध्ये असेल तर तो निरंकुश होईल, तो जनतेशी बांधील राहणार नाही, त्याला जनतेशी उत्तरदायित्व राहणार नाही. आणि म्हणून त्याला डोळ्यात डोळा घालून जाब विचारण्याचा धाडस असलेला विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे. परंतु आता शेवटी सध्या घटनेची पायमल्लीच करायचं सगळ्या क्षेत्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं, मी अजूनही आशावादी आहे की ते त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते नक्की माझी निवड करतील असं मला वाटतं. भाजप दोन्ही भावांचे एकत्र एवढे म्हणून संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या बहुतांशी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या ह्या बरखास्त झाल्या. आणि आज जवळजवळ महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व असतात. परंतु गेली 2.5-3 वर्षे केवळ आणि केवळ प्रशासकाच्या हातूनच हा कारभार हाकला जातो आहे. आणि नुकतंच 5 मेला 6 मेला सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला आहे आणि राज्य सरकारला एक प्रकारची चपराक लगावली आहे की येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही निवडणूक घ्या. आणि आता जे सरकार महाराष्ट्रातलं केवळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी जो एक प्रकारचा हैदोस घातला होता, खास करून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं असाल तर रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर पडतं आहे. आणि सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी दिलेल्या काही परवानग्या, काही काढलेली टेंडर ही रद्द करावी लागत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. आणि म्हणून आम्ही आज नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत. त्याकरता आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख इथे बसलेले आहेत, ज्यांच्यावर या पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर ह्या 2 महानगरपालिका आहेत. त्याची शिवसेनेचे उपनेते म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते विजयराव कदम पण इथे आहेत. आणि म्हणून आज आम्ही आढावा हा नागपूरचा घेणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही चंद्रपूरचा आढावा घेणार आहोत. त्याकरता आम्ही आलेलो आहोत. निवडणुकांचं चित्र कसं राहणार आहे, म्हणजे येतात त्याच्या निवडणुका लागते स्थानिक स्वराज्य संस्थांचे, तर कसं चित्र राहणार आहे त्याचं? असं आहे की एखादा पक्ष बळकट करायचा असेल, बलवान करायचा असेल, ताकदवान करायचा असेल तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं आहे. आणि निवडणुका जर लढल्या तर नवनवीन नेतृत्व तयार होतात. आणि नवनवीन नेतृत्व ज्यावेळेला तयार होतात त्यावेळेला पक्षाला अधिक उभारी येते, ताकद मिळते. दुर्दैवानं गेली 35 वर्ष शिवसेना आणि भाजपा हे एकत्र होते आणि विदर्भामध्ये आमचीच ताकद आहे असं करून मूळ जर 2000 आपण 1990 पासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद जास्त होती. 1991 साली जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला जे लोक पलीकडे गेले ते आता तुमचे नेते गेले, आता त्या जागा आम्हाला द्या. त्या जागा भाजपाने घेतल्या, भाजपानं भाजपाच्या जागा ताब्यात ठेवल्या. हळूहळू एक एक जागा आपल्या पदरात पाडत गेले आणि आमचे निवडून आलेले लोक ते पराभूत करत गेले. आणि शिवसेना थोडीशी आंधळ्या प्रेमानं
त्या ठिकाणी काम करत होती असं म्हणायला हवं. काँग्रेसला हरवायचंच, त्याकरता भले कितीही मोठा त्याग करावा लागला तरी तो त्याग करायचा. परंतु मित्र किती कपटी आहे हे कळायला 35 वर्षे गेली. त्यामुळं विदर्भामध्ये मूळ शिवसेना मजबूत असूनसुद्धा हळूहळू शिवसेनेला आमदारकीच्या जागा, खासदारकीच्या जागा, नगरपालिकेच्या जागा, जिल्हा परिषदेच्या जागा कमी मिळत गेल्या. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे विस्तार करता आला नाही. आज ही युती नाही आहे. महाविकास आघाडी होईल नाही होईल हे उद्धवसाहेब ठरवतील. परंतु किमान आज आम्ही आमच्या लोकांना या संदर्भामधल्या आढावा घेऊन योग्य त्या सूचना देणार आहोत. नागपूरमध्ये 151 सीट लढण्याची तयारी जरूर. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला मी नेता म्हणून इथं होतो. या पूर्व विदर्भामध्ये ज्या 28 जागा आहेत त्या 28च्या 28 जागांवर आपण उमेदवार तयार केले होते. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला एकही उमेदवार मिळणार नाही अशा वल्गना करणाऱ्या लोकांना आपण 28च्या 28 जागा, आणि मला वाटतं तुम्ही साक्षीदार असाल, ज्या ज्या वेळेला मी इथं बैठका लावल्या त्या वेळेला इथं हजारो लोक जमलेले असायचे, हजारो लोक. आणि म्हणून संधी मिळाली तर कार्यकर्ते लढतील, उभे राहतील. त्यामुळं तयारी तर करावीच लागेल. काँग्रेस स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करते आहे. अशा यावाल्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय होतं? शिवसेना हे एक शिस्तीनं चालणारा आणि आदेशानं चालणारा पक्ष आहे. त्यामुळं आम्ही आमचा आढावा घेणार आहोत आणि आपली माहिती पक्षप्रमुखांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत. पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे. पण मला जर विचाराल, मला व्यक्तिगत शिवसेनेचा नेता म्हणून मी काही सांगत नाही. मी नेहमीच ज्या भागामध्ये मी कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तिथं मी साधारणपणे एकट्याच्या बळावर लढण्याचंच माझी नेहमी तयारी असते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातूनच पक्ष उभा राहतो, त्यातूनच आपले सहकारी त्यांना लढण्याची हिंमत मिळते, त्यांचं स्वतःचं आत्मबळ त्यांना कळतं आणि एक आत्मविश्वास ज्या वेळेला सहकाऱ्यांच्या मनामध्ये वाढतो त्यावेळेला पक्ष वाढतो असं माझं मत आहे. पण काँग्रेस जरी बोलली असली स्वबळावर आम्ही लढू तरी मी अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाही. ज्याचं साहेब बच्चू कडू तुमचे जुने सहकारी आहे, हो, त्यांच्या आंदोलन त्यांनी स्थगित केलं आहे. 2 तारखेला त्यांना बोलवलेलं आहे. त्यांना एक लेखी पत्र त्यांनी मागितलं होतं की मला लेखी आश्वासन, ते पत्र दिलं आणि त्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं. तुम्हाला वाटतं हे सरकार त्यांच्या लेखी आश्वासनानुसार निर्णय बोलण्यासाठी? काय झालं मनोज जरांगे पाटलांचं? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता मला तुम्ही आज बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं याची मला पूर्ण कल्पना नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून मी मान्य करतो. परंतु मनोज जरांगे पाटलांचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ज्या नेत्यांनी शपथा घेतल्या, ज्या सरकारने शपथा घेतल्या तेच सरकार आज सत्तेवर आहे. आणि म्हणून बच्चू कडूंचं आंदोलन ठीक आहे, माझा त्यांना पाठिंबा आहे, माझ्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. परंतु बच्चू कडूंना मनोज जरांगे पाटील त्यांचा करू नये एवढंच मी सांगतो. भाई भाई एकत्र येण्याची शक्यता दर्शवली चालली आहे सूत्रांच्या सांगण्यानुसार. काय सांगणार? 2 भाई एकत्र यावे अशा प्रकारची की भावना तुमच्याही चेहऱ्यावर दिसती आहे. त्या प्रश्न विचारण्यातून तुमचा आनंद दिसतोय. ते आले तर संपूर्ण 2